आपल्यासोबत बार्शीचे आमदार दिलीप सोपल आहेत. सर, आज महायुती सरकारचं एक विशेष अधिवेशन होतं. तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी बहिष्कार टाकलेला आहे, काय सांगाल? सभात्याग केलेला आहे. आणि बहिष्कार म्हणजे अधिवेशनावर बहिष्कार नाही आहे. मागाशी भास्करराव बोलले किंवा आदित्य ठाकरे, नाना पटोले साहेब, वडेट्टीवार हे जे बोलले ते एका विषयापुरता मार्कडवाडीचा विषय घेऊन आणि तिथला तो जो प्रकार आणि तिथं काही अटक सत्र सुरू झालं असं काही कळालं त्याच्याबद्दलचा आहे. शपथविधीचा मुळं बहिष्कार नाही आहे. त्यामुळं आज आम्ही घेणार नाही त्या विषयामुळं, त्या गोष्टीचा निषेध म्हणून. हा एवढाच प्रश्न. पुढील 5 वर्षामध्ये बार्शी मतदारसंघाचा कशा प्रकारचा विकास होणार आहे? नाही, जे विकास कामं मागच्या सरकारने मंजूर केलेली आहेत ती पुढं सुरू ठेवण्याच्या बाबतीत पाठपुरावा निश्चितपणानं माझ्याकडून होईल. सोलापूर जी बँक आहे त्या बँकेच्या संचालक मंडळावरती चौकशीचे आदेश या सरकारनं लावलेले आहेत. कसं बघता याकडे? तुमचंही नाव आहे त्याच्यावर. मागच्या सरकारने ते आदेश दिलेले, पण त्याच्या आधी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं त्याही वेळेस ती चौकशी होऊन हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने त्यावेळेच्या मंत्र्यांना कडे ती केस रेफर केलेली आणि ती जवळजवळ त्यांनी ते सगळे मुद्दे घेऊन क्वॅश केलेले जाणून बुजून. आणि नंतर काही काळ वर्ष दोन वर्ष लोटल्यानंतर परत एकदा ती चौकशी लावली गेली आणि जे नियम पाळायला पाहिजे की इतक्या दिवसांनी एवढं म्हणजे काही त्याला मधला पिरियड असतो ते न करता घाई गडबडीत ते सगळे जबाब घेणं, प्रोसिजर सुरू करणं असं करून तो निर्णय ज्यांना ज्युडिशरीचा फारसा अनुभव नाही अशा अधिकाऱ्याची नेमणूक करून तो केलेला निर्णय आहे आणि तो निर्णय काय फायनल नाही. तो निर्णय हा अपिलेबल आहे. काही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नाही त्यांचा निर्णय म्हणजे. हे होते बार्शीचे आमदार दिलीप सोपल. मी गुणवंत दांडा, DRV न्यूज, मुंबई.